नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये चालू घडामोडी 2023 यामधील आर्थिक चालू घडामोडी यामधील आपण महत्त्वाचे टॉपिक बघणार आहोत आणि या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण नोट्स कशा पद्धतीने काढायला पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण बघितलं तर जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होत आहे यासाठी आपण जेव्हा चालू घडामोडीचा आपण अभ्यास करतो त्यामधील आर्थिक चालू घडामोडी हे सुद्धा आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे। आणि यामधील बघितलं तर हे जे 10 टॉपिक आहे या 10 टॉपिकवर आपल्याला आयोग प्रश्न विचारू शकतात। कारण 2023च्या पूर्वी बघितलं तर आर्थिक चालू घडामोडीवर आपल्याला आयोगाने शिखर परिषदे असो त्याचबरोबर RBIचा जो रेपो रेट असो यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे। मग या घटकांचा आपण अभ्यास करत असताना आपण नोट्स कशा पद्धतीने काढायला पाहिजे त्यासाठी आपण यामधली ही जे GPI हे शिखर परिषद आहे यावरून आपण हे समजून घेऊ। सुरुवातीला बघितलं कोणती पण एखादी शिखर परिषद आयोजित झाली असेल, भारतात असेल त्याबरोबर भारतातील कोणत्या राज्यामध्ये त्याचबरोबर जगामध्ये त्यावर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारताना दिसून येते। सुरुवातीला बघितलं तर या शिखर परिषदेचा जो फुल फॉर्म आहे हा आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे। यामधला G म्हणजे ग्लोबल, P म्हणजे पार्टनरशिप आणि ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हे कृत्रिम बुद्धिमत्ता या टॉपिकवरची ही शिखर परिषद होती। मग या शिखर परिषदेचा आपण अभ्यास करत असताना कोणत्या पॉईंटवर आपण लक्ष द्यायला पाहिजे। सुरुवातीला बघितलं तर या शिखर परिषदेचे उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघितलं तर 12 डिसेंबरला नवी दिल्ली येथे केलेले आहे। त्यानंतर या परिषदेमध्ये कोणत्या घटकावर चर्चा करण्यात आली तर यामध्ये बघितलं तर कृत्रिम बुद्धिमत्ता यामधील सुरक्षा आणि विकास आव्हानावर काय केलेली आहे चर्चा करण्यात आलेली आहे। आणि या शिखर परिषदेमध्ये एकूण किती देशांनी सहभाग घेतला होता तर बघितलं तर 28 देशांनी आणि 2024चे अध्यक्षस्थान हे भारताने भूषवले। त्यासाठीही बघितलं तर नवी दिल्लीमध्ये काय करण्यात होती आयोजित करण्यात आली होती। मग या शिखर परिषदेचे प्रमुख वैशिष्ट्ये कोणते या वैशिष्ट्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकता। या शिखर परिषदेमध्ये बघितलं तर ऐरावत या उपक्रमावर प्रकाश टाकला आणि डीप फेक तंत्रज्ञानाचा संभाव्य गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली। म्हणजे इथे बघितलं तर जे डीप फेक आणि जो काय म्हटलं ऐरावत यावरचे काय केलेलं बघितलं तर प्रकाश टाकलेला आहे आणि बघितलं तर जो गैरवापर होतो कृत्रिम बुद्धिमत्तेचा याबद्दलचा काय केलेला संभाव्य चिंता व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर या परिषदेमध्ये युवा या उपक्रमाला ठळकपणे मांडण्यात आलेले आहे। म्हणजे या आपण बघितलं तर या पूर्ण परिषदेमध्ये आपल्याला 2 मुद्दे आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे। एक बघितलं तर जो डीप फेक तंत्रज्ञान आहे यांचा गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर बघितलं तर एक ऐरावत नावाचा उपक्रम आणि जो दुसरा युवा याचे जे काय म्हटलं उपक्रमाचे जे ठळक वैशिष्ट्य आहे यावर सुद्धा चर्चा करण्यात आलेली आहे। आता या दोन्ही पण काय करू उपक्रमाबद्दल थोडीशी माहिती बघू। यामध्ये बघितलं तर हा जो ऐरावत आहे हा नीती आयोगाने 2019 मध्ये लॉन्च केला होता आपल्या भारतामध्ये। आणि यामध्ये बघितलं तर क्लाउड कम्प्युटिंग किंवा क्लाउड कम्प्युटर प्लॅटफॉर्म स्थापन करण्यात आले होते। म्हणजे जो क्लाउड कम्प्युटिंग असतो त्याबद्दल हा नीती आयोगाने ऐरावत हा उपक्रम आपल्या भारतामध्ये लॉन्च केला होता। त्याचबरोबर जे इंटेल कंपनी आहे किंवा इंटेल इंडिया यांच्या भागीदारीनुसार बघितलं तर युवा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता। म्हणजे बघितलं तर आपल्या भारतामध्ये एखादी शिखर परिषद झालेली आहे। या शिखर परिषदेमध्ये बघितलं तर उद्घाटन कोणत्या देशांनी केले, किती देशाचे सदस्य देश होते आणि या शिखर परिषदेमध्ये कोणत्या गोष्टीवर चर्चा करण्यात आली यावर आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारण्यात येतात। त्यामुळे आपण कोणत्या पण शिखर परिषदेचा आपण अभ्यास करत असताना या पॉईंटवर आपण जास्तीत जास्त लक्ष द्यायला पाहिजे। अशा पद्धतीने आपण करंट अफेअरमधील आर्थिक चालू घडामोडी यामधील आपण एका टॉपिकवर आपण बघितलं तर नोट्स कशा काढायच्या हे आपण बघितलेलं आहे। यानंतर सुद्धा आपल्या चॅनलवर आपण अशाच पद्धतीची व्हिडिओ घेत राहणार। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर।